वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे पुढे आपुलिया छंदे आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे पुढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावी गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने महायुगपीठे तटे जीवरथ्याम परम पुंडरीका यदा मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे मुडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने प्रकरणी भगवान हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला हा खंड या सप्ताहाचा 5वा दिवस गाजरवाडी मंडळी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि गागरे महाराजांचे मित्र आम्ही आळंदीला बरोबर राहिलो केंद्रीय महाराज 6वा दिवस उद्या 7 आणि परवा 8वा 6वा दिवस माझ्याकडे दिला सेवेकरता घेतलेला आपण श्री संत जगद्गुरु तुकोबारांचा असून 4 चरणाचा आहे या 4 चरणाच्या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे द्वारा देवाकडे अखिल गुरु ब्रह्मांड नायक परमात्म्यासमोर उभे आहेत आणि देवाकडे प्रार्थना करतायत हो प्रार्थना करतात बरं का पण प्रार्थना करताना नीट प्रत्येक वाक्य ऐका प्रार्थना करताना जगद्गुरु तुकोबाराय देवाला बोलतायत हे देवा माझं कर्तव्य मी पूर्ण केलं आणि मग प्रार्थना करतो आहे माझं कर्तव्य मी पूर्ण केलं आणि मग प्रार्थना करतो आहे नियम असा आहे की प्रार्थना करताना त्या प्रार्थनेला फल कधी मिळतं जर आपलं कर्तव्य पूर्ण करून प्रार्थना केली ना तर मिळतं अन्यथा मिळत नसतं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जाणून बुजून देवाला सांगतात हे देवा मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि कर्तव्य पूर्ण करून मी तुमच्याकडे प्रार्थना करतोय गंमत बघा कर्तव्य पूर्ण करण्याकरता आपलं कर्तव्य काय हे कळणं जरुरीचं आहे की नाही नियमाप्रमाणे अगदी एक वाक्य बघा आपलं कर्तव्य काय हे कळणं नितांत गरजेचं आहे त्याच्या पुढे चला आपलं कर्तव्य कळण्याकरता आपण कोण आहे हे कळणं नितांत गरजेचं आहे आपण कोण आहे हे विसरलं की कर्तव्य परांमुख होत असतो मनुष्य आपण आपल्याला विसरलो की आपण कर्तव्य परांमुख होत असतो गंमत बरं का उदाहरण सांगतो तुम्हाला
अर्जुनाने देवाला सांगितलं. तुम्ही म्हणता नेहमीच अर्जुन देव सांगतो, देव अर्जुन बोलतो, अर्जुनच देवाला बोलतो. सगळ्यात मोठं शास्त्र गीता आहे बरं का. त्यातलाच हा विषय महत्वाचा, त्यामुळे जाणून घेणं नितांत गरजेचं. अर्जुनाने देवाला सांगितलं, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत मे रथः सेनयोः उभयोः मध्ये. अर्थात मालकाने सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हरनी गाडी हाकलं. काम असतं, देवानी रथ हाकला आणि दोन सैन्याच्या मध्ये नेहून उभा केला. कशा करता सांगतो मी, महिला मंडळ ध्येय नाही ना. कशा करता, स्वतःला विसरला. नीट तीन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कर्तव्य पूर्ण करावं, कर्तव्य करण्याकरता कर्तव्य कळावं लागतं, आणि कर्तव्य कळण्याकरता मी कोण आहे कळावं लागतं. मी कोण आहे हे विसरला की मग कर्तव्य परान्मुख होत असतो. याच्याकरता अर्जुनाचा दृष्टांत. देवाला सांगितलं हे देवा सेनेवर मध्ये, त्याप्रमाणे रथ हाकला आणि रथ हाकून दोन सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला बरं का. पण देवाने थोडीशी खोडी केली. काय, भीष्म द्रोण प्रमुख सर्वेशांच मैक्षित. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत ना त्याच्या पुढे माणूस जरा कमी बोलतो. समजा जरी मूर्ख असला तरी, जरी मूर्ख असला तरी उपकाराची जाणीव थोडीफार होते आणि बोलायचं. आता डोंगरा एवढे उपकार ज्यांचे आणि अत्यंत कुलश्रेष्ठ असलेली मंडळी समोर बघितल्यानंतर देवाने सांगितलं, भीष्म द्रोण प्रमुख सर्वेशांच वाच पार्थ पश्येता. हे पार्थ पश्येता, बघ बघ म्हटल्याबरोबर देवाने त्या अर्जुनाने बघितलं. आणि बघितल्यानंतर हे भीष्माचार्य की जे माझे आजोबा आहेत, द्रोणाचार्य ज्यांनी माझ्यावर एवढे मोठे उपकार, मी पार्थ द्रोणाचा केला. हो, मला द्रोणाचार्याने मला ज्ञान दिलं की आज जो मी आहे तो द्रोणाचार्यामुळे. जो मनुष्य गुरुला विसरतो ना त्याच्या एवढा निकृष्ट आणि नालायक मनुष्य या जगात दुसरा कोणीच नसतो. कृपाचार्य ते कुलगुरू आहेत आपले. एवढे सगळे लोक आणि हे बाकीचे माझे नातेवाईक आहेत. आणि इतक्या नातेवाईकांच्या बरोबर मी युद्ध करणार. अंतकरण लचकलं, पायाने तक सोडला आणि लगेच रथातून खाली उडी टाकली. सांगितलं मी युद्ध करणार नाही. दृष्टांत संपला. अर्जुन कोण होता? क्षत्रिय होते. क्षत्रियाचं कर्तव्य काय? आपत्ती कालामध्ये युद्ध करणं. हे केलं. तो राजा होता आणि आपल्या सत्ता आणि आपल्या प्रजेकरता त्याला युद्ध करणं नितांत गरजेचं होतं. बसू द्या बाबा, तुम्ही विक्षेप करू नका. हे काही पोरं करीत नाही विक्षेप. दुढ्याला काही नाही. एक चोपदार जर फिरायला लागले दुसरे चोपदाराला सांगू आपण यायला थांबव. राहिलेत ना बाबा इकडे. सुंदर ड्रेस काय खरंच कानातले ते हे बघितलं की मला लय भारी वाटलं. पण सोन्याचं नाही. त्याला अर्थात हे सगळे सोयरेत उडी खाली टाकली की युद्ध करणार नाही असं म्हटलं. आता अर्जुन कोण? क्षत्रिय. अर्जुन आला होता कशा करता? युद्ध करता. कशा करता आलता? युद्ध करता. अर्जुनाचं कर्तव्य काय? क्षत्रिय असल्यामुळे ज्या वेळेला अनाचार आतताई लोक होतील त्यांच्या बरोबर युद्ध करून त्यांना नष्ट करणं, धर्म स्थापन, हे त्या काय राजाचं कर्तव्य आहे. अर्जुन युद्धामध्ये आला, युद्धरूप कर्तव्य करण्याकरता आला आणि देवाला सांगतो की मी आता युद्ध करणार नाही. का? त्याचं कारण अर्जुन आहे ना, अर्जुन स्वतः क्षत्रियत्व भावाला विसरला. काय झाला? मी क्षत्रिय आहे भावाला विसरला. आणि मग तो म्हणायला लागला की आता भिक्षा मागता भली, रानावनात जंगलात जाऊन तपश्चर्या केलेली बरी. अर्थात अर्जुनाला विसरला. परिणाम युद्धरूप कर्तव्यापासून परान्मुख झाला. काय झाला?
युद्धरूप कर्तव्यापासून परांमुख झाला. म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्याला विसरतो त्याच वेळेला आपण कर्तव्य परांमुख होत असतो. अर्थात आपण कोण आहे हे कळालं पाहिजे बरं का. तर आपलं कर्तव्य कळताना तर कर्तव्य परायण होतो, नाही तर कर्तव्य परांमुख होत असतो. अर्थात हीच गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्या जगाला जाणून देण्याकरता, आठवण देण्याकरता, ज्याचं त्याचं कर्तव्य ज्याला त्याला शिकवण्याकरता अतिशय सुंदर एक अभंग लिहिला. पूजा म्हणजे काय, देवपूजा म्हणजे काय, देवभक्ती म्हणजे काय. तर देवभक्ती, देव पूजा म्हणजे आपलं कर्तव्य आपण परिपालन करणं हीच ईश्वराची पूजा आहे. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु ज्याचं त्याचं कर्तव्य ज्याला त्याला परिपालन करायला शिकवणारा हा एक अभंग आहे. आणि कर्तव्य परिपालन होणं थोडं कमी करा. कर्तव्य परिपालन होणं हीच ईश्वर पूजा आहे. याच्याकरता 4 दृष्टांत दिले, सगळ्याच्या परिचयाचे आहेत. अत्यंत उत्तम दृष्टांत आहेत, सोपे आहे. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात स्वामी काज म्हणजे मालकाची सेवा नौकराने इमाने ईदबारे पार पाडली हीच विष्णूची महापूजा आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी त्याचं कर्तव्य पूर्ण व्यवस्थित पार पडणं यालाच काय म्हणतात विष्णू पूजा, यालाच काय म्हणतात भक्ती, यालाच काय म्हणतात महापूजा. बरं का, नुसती पूजा नाही तर महापूजा. गंमत बघा, हो हल्ली आता नौकर काय लवकर भेटतात तुम्हाला शेतामध्ये माणसं आहे का नाही, परेशानी आहेच की नाही. बर भेटला तर प्रामाणिक भेटत नाहीच भेटत प्रामाणिक. आजच्या काळामध्ये शेतकऱ्याचं सर्वात मोठं जन्मोजन्मीचं पुण्य की व्यवस्थित नोकर भेटणं. आणि तो काय भेटत नाही म्हणून शेतकरी पापी, भेटतच नाही. बरं शेतकऱ्यापेक्षा मजुरी सुधारलेत, जास्त पुढे दिलेत सगळे, अतिशय काय भेटतच नाहीत लोक. आता इकडे किती काय प्रकारे मला माहिती नाही, पण आमच्या तिथं बरं का जगदीश महाराज पाठीमागे ना आमचे थोरवे नाना राहतात. त्या थोरवे नानाची चरोलीमध्ये 15-16 एकर जमीन आहे. ते तिथं आपल्या तिथं समोरच तेवढ्या जागेत जुगाड करवतात त्या माणसांचं, बाया काही माणसं काही, आणि त्यांना घेऊन चरोलीला जायचं असते. आता गंमत अशी आहे, 7, 8, 10, 12, 15 माणसं जमा करतात. ते त्यांच्याकडे एक बोलेरो गाडी आहे, त्या गाडीमध्ये ते नौकर बसतात. आणि दुसरं ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरवर नाना बसतो. नाना कशावर आणि नौकर कशा,
आता गंमत अशी आहे, त्या 2-3 जणांकडे शेळ्या आहेत, शेळ्या बकरे. ते नानाला सांगतात, नाना ट्रॉलीत टाकून आणा ना. म्हणजे हे नौकर आहे का ते नौकर आहे हेच कळत. ते मी वरून वाचलं मी म्हणत असतो, नाना मालकाचं काम करा. आता जरा थकलेत ते. बरं ते बोलेरो गाडी पटकन पुढे जाते, ट्रॅक्टरवर नाना उड्या मारत चालायचं. चरोलीमध्ये इकडल्या बाजूने जावं लागतं जरासं बाहेर. बरं तिथं गेले गेले हा नाना न आल्यामुळे हे काय लगेच कामाला लागतात. चला 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 कामाला नाही. बाबीच्या बेस्ट पैकी सावलीला हिरव्यागार पाणी दिलेले तिकडे गार सावलीला, एकाचे सुनार एकाचे तंबाखू. आणि चर्चा नानालाच हलकटी. काय केलंय त्याने हलकट, याला रोजंदारी दिली हेच का काय केली. भेटतच नाहीत लवकर. एक तर भेटले तर असेल 4-4:30 तर म्हणतात नाना गाडी. गमतीची गोष्ट आहे की नाही. बरं पगार पैसे किती? साधारण 500 रुपये. किती? साधारण 500. आता इकडे काय रोजगार नाही तेवढ्याच का जास्त आहे तेवढाच, साधारण 500-600 500-600 रुपये. हो. असं जर काम केलं तर ही विष्णूची पूजा होईल का विष्णूला दगड होतील? काय होईल? तू ज्याच्याकडे काम केलंस तो मोबदल्यात पैसे देणार आहे तुला, आणि तू जर तुझं कर्तव्य करत नाही तर त्याच्याकडून पैसे पूर्तीची कर्तव्य अपेक्षा तू करतो, ही तुझी सर्वात मोठी चूक आहे. अर्थात स्वामिकाच अवघड झालेले. ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हर जात माहिती आहे तुम्हाला. आखरीच जात. ज्याच्या त्याच्या गाडीची ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर तो भाग निराळा बरं माल आलाय तर तुम्ही करावी त्याच्यात. ड्रायव्हर माझ्याकडे एक ड्रायव्हर होता जगदीश महाराज गुरु. आता त्याने कोपऱ्यावर हॉटेल टाकलं, त्याला आपण सहकार्य करून चांगलं झालं त्याचं. सुंदर 10-12 वर्ष माझ्याकडे होता. रात्रीचा प्रवास करून यायचा असल्यामुळं काय असल्यामुळं पण तो गुटखा खायचा. त्यावेळेला माणिकचंद मिळायचं बर का. मी त्याला एक दिवशी म्हटलं, अरे तू रोज 5-10 रुपये खर्च करतोस आणि ते माणिकचंद खातो. मी कीर्तनात सांगतो लोकांना माणिकचंद खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, आणि तू कुशाल करतो खातो, याला काय अर्थ आहे का? तो मला म्हणलं, जगायचंय का तुम्हाला? दम देतो काय मला? हा सरळ हिशोब आहे म्हटलं. कायच्यात काय हिशोबाचं आलं? नाही म्हणला, मी जर गुटखा खाल्ला नाही, रात्रीचा प्रवास सुरू आहे, मला झोप आली, ऍक्सिडेंट झाला तर मी उडी मारीन, पण तुम्ही मरता, कसं काय करायचं सांग. मी म्हटलं रोज 25 रुपये घेत जा आणि गुटखा खात जा, पण झोपू नको. पेट्रोलला 2000 दिले. 1850 पेट्रोल, 150 रुपये कार्यक्रम. तुम्ही पाहा नसेल लय अवघड बर का. प्रामाणिक माणूस भेटणं सगळ्यात अवघड. स्वामी काल गुरुभक्ती स्वामीचं सांगितलं. गुरुभक्ती आता 8-10-15 दिवसापूर्वी एका गुरुचं शिष्याचं भांडण मिटवलं बर का. हल्ली शिष्य भक्ती अवघड आहे. लय अवघड शिष्य. 30 लाख रुपये घेतले होते गुरुकडून शिष्य. तुम्हाला नाव पाहिजे तर जाता तो विचारा सांगितलं. बरं, गुरुजी चांगले कीर्तनकार, प्रवचनकार, उत्तम शिकलेले बरं का, वेदांत शिष्याला दिले. आता दिले तर ते व्याजाने दिले. 1 रुपये शेकडे. किती? आता गुरुला वाटलं हा 1 रुपये शेकडा सांगितल्यामुळे परत देईल लवकर, म्हणून त्याला व्याजाने दिले. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले,
3.5-4 वर्ष, 4.5 वर्ष झाले. मिळ काही पैसे देण्याचा परत होईच ना. ते मागून थकले. मला म्हटले जरा भाऊ असं असं हो प्रकरण झाले आणि मला याला थोडं आश्रमाचं काम करायचं आणि पोरग काही पैसेच देईना. मी म्हटलं मी बोलून बघतो म्हटलं. तुम्ही म्हटलं तर मग त्याला बोलवलं. गुरुजी बी आले. आम्ही दोघंही बसलो आपल्या तिथं 3 जण. मी म्हटलं अहो तू काय पैसे देणार? म्हटलं काम आमक तमकं. तो शिष्य म्हणला मला लय वाईट वाटतंय म्हणला. मला वाटलं पैसे देता येत नाही ह्याचं वाईट वाटतंय. म्हणतो का नाही? तुला नाही देता येत याचं वाईट वाटतं? त्याचं नाही म्हणला. आमचे गुरुजी इतका वेदांत सांगते त्यांचा मिथ्यात्वाचा निश्चय कसा झाला नाही. मी म्हटलं म्हणजे काय? पण सगळं जग मिथ्या आहे. मला दिलेले पैसे सत्तेत होय. मी म्हटलं तुझे पाय इकडे कर, गरम पाणी आणतो धुतो. ते गुरुला कांडा बर का पुढे. मिटलं प्रकरण. पैसे मिळाले वगैरे भाग निराळा. पण शिष्य किती भारी आहे बा. त्या म्हटलं अरे तुला इतकं शिकवलंय. माझ्यासारखा शिष्य भेटलाय त्यांचं भाग्य म्हणे. आता असा पठ्या गुरुची भक्ती करू शकतो असं तुम्हाला वाटतंय का? पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात स्वामी काज गुरुभक्ती. गुरुभक्ती हे कर्तव्य आहे. ज्ञानवारायण आचार्य उपासनं या पदावर चिंतन करताना इथं मला लय बरं वाटलं. किती ज्ञानेश्वरी अनुष्ठानात्मक पद्धतीनं ज्ञानेश्वरीचं पाठ. ज्ञानेश्वरी उचलली जात नाही, जाग्यावर आहे. झाडून घेताना उचलली जात असत तेवढीच. अतिशय उत्तम पद्धत आहे बरं का. अशा पद्धतीनं पारायण करते कोण आहे? वा साधू माणूस आहे वा. त्यांचं नाव नाही माहिती मला. चौखंडे महाराज. ज्ञानेश्वरीत सुद्धा चौखंडे. कर्म, उपासना, ज्ञान आणि भक्ती 4 खंडे. विठाला स्वामी काज गुरुभक्ती. पितृवचन सेवापती. पितृवचन आपल्या पित्याच्या वचनपूर्ती करता प्रभू रामचंद्रांनी राज्य सोडलं, वनवास उपभोगला. अर्थात याला म्हणतात पितृवचन. आता सध्या पोरं इतके विचित्र झालेले इथं बर का. हे BA MA वगैरे इंजिनियर वगैरे झाले ना पोरं तर सरळच म्हणतात आमच्या बापाला ना काय अक्कलच नाही बाबा. मग तुला जी दिली अक्कल ती कोणी दिली? काय स्वर्गातून कोणी आणता का? एखादं भूत आणतं तुला? बापानेच दिली ना अक्कल. तुम्हाला सांगतो कितीही शिकलेला पोरगा असू द्या त्याचा बाप आडानी सुद्धा त्याच्यापेक्षा हुशार असतो हे पक्क त्या पोरांनी लक्षात ठेवायचं. ही वस्तुस्थिती. व्यवहार, अनुभव आणि त्यांना दिलेलं ज्ञान हे ज्ञान बापाकडून आलेलं असत. म्हणून बापाची वचन पूर्तता. हो तुम्हाला सांगू का आमचे वडील आडाने अजिबात एकदम ब्रेक सुद्धा वाटतात. आमचा भाऊ कॉन्ट्रॅक्टर शिकला जरासा. शेती घ्यायला गेला गावात. तिकडं शेती घ्यायची त्याने घेतली 17-18 एकर शेती. पण आमचे वडील त्याला म्हटले की अमुक अमुक जातीस तू शेती जे घ्यायला लागलाय ना तू घेऊ नको, त्याच्यात डुबशील. ऐकलं नाही त्याने. आपल्या म्हाताऱ्याला काय कळतंय मला. 1,40,00,000 रुपयाला बुडला. कितीला बुडला? हो त्याला बाहेर काढता काढता मी सुद्धा गंमत आहे बरं काही. तुम्हाला घरातली गोष्ट सांगितली. मी वस्तुस्थिती जगदीश महाराजांना परिचय भावाचा मिळाला. विठाला विठाला. पितृवचन सेवा पती हे जरा जास्तच अवघड भानगड आहे हल्लीच्या काळात बरं का.
पत्नीने पतीची सेवा करावी. खेडेगावात बरं आहे, शहरामध्ये ते लग्न जुळवायला गेल्यानंतरच ती म्हणते मी जर तुला आरतुर बोलले तर चालेल का. आरतुर बोलूनच विचारते बरं. हे नाही विशेष. मी जर तुला, मग आता काय बोललीस तू. मी जर तुम्हाला आरतुर असं म्हण ना. मी जर तुला म्हणजे आरतुर बोलून आरतुर बोलू का असं विचारते. आता काय ते प्रकरण खेड्यात ते आले आता सध्या टीव्हीच्या द्वारा. इकडे बी म्हणते आला बाय महापरमोल असं बोलतात. लय अवघड काम झालं इतकं. आमच्या तिथे एक कविता नावाची पोरगी राहत होती. कविता 110 किलोची होती. किती किलोची. 110 किलोची. आणि तिचा विनायक फार तर 65 किलोचा तिचा नाव. ती यायची आणि ती बोलायची असं. मला मी पाठ घेता घेता बाहेरच्या बाजूने ते असल्यामुळे मला ऐकायला यायचं. मी एक दिवशी तिला म्हटलं इकडे इकडे तू तुझ्या नवऱ्याला तू विनायक आला विनायक गेला विनायक आता असं काय बोलते. तुला काय कळतं का नाही. अक्कली का नाही तुला काही. नवऱ्याचं आयुष्य कमी होत असतं अवकाव बोलत जा. ती म्हटली मी प्रयत्न केला तसा पण दुसरीच बाई बोलल्यासारखं वाटतंय मला. म्हटलं विनया म्हण नाही तर काय म्हणायचं ते म्हण. काय करायचं ते कर बाबा तू. हल्ली प्रकरण बदललेलं आहे. हल्लीची बाई जुनी बाई याच्यात फार मोठा अंतर तफावत आहे. पूर्वी नवऱ्याला देव मानायचे म्हणून पितृवचन. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात याचा अर्थ काय माहितीये का. बाईला दुसरा परमार्थ नाही असं त्याचा दुसरा अर्थ काय. बाईला तिनं देव पूजला नाही तरी चालेल, उपवास नाही धरला तरी चालेल, नवऱ्याची सेवा केली पाहिजे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिकी. चकाराचा प्रयोग केला. विठाला हो. आता याच्यावर बाया म्हणतात नवरा चांगला पाहिजे की नाही याच्याकरता काही नाही. हो. कुष्ठरोगी नवरा त्याची अपेक्षा एक वेश्या उपभोगाची खांद्यावर घेऊन चालली. कथा माहिती नाही सगळ्या. मांडव्य ऋषीला धक्का लागला, शाप दिला. सूर्य उदय झाला की हा तुझा नवरा मरण. तिला सांगितलं सूर्यच कसा उगते मी सगळी पृथ्वीची गती बंद करून टाक. हो ताकद आहे त्याला. चांगलाच असला पाहिजे असं काही नाही. फक्त तुम्ही स्वतःची धारणा. म्हणून पुढचा कसा आहे त्याच्यापेक्षा आपण आपली धारणा नक्की बदलवली पाहिजे आणि स्थिर ठेवली पाहिजे. परमार्थ होत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्याचं त्याचं ज्याला त्याला कर्तव्य परायणता शिकवतात बरं का. गीता 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 काय शास्त्र आहे. कर्तव्य अर्जुनाला कर्तव्य परायण बनवण्याकरता सांगितलेलं शास्त्र आहे. म्हणून तर महाराज सांगतात पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. चला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाराय म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा तोषाला. ईश्वर प्रसन्न होण्याकरता आपलं कर्तव्य आपण व्यवस्थित पार पाडावं. ईश्वर पूजा होत असते. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात देवाला देवा मी कोण आहे मला कळालं. माझं कर्तव्य काय मला कळालं आणि ते कर्तव्य पूर्ण केलं मी. आणि कर्तव्य पूर्ण केल्यानंतर मी प्रार्थना करतोय. कर्तव्य पूर्ण न करता केलेल्या प्रार्थनेला फल प्राप्त होत नसते. फक्त ध्यानात ठेवायचं. म्हणून तर महाराज सांगतात मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. वा महाराज खूप सुंदर. पण काय कर्तव्य पूर्ण केलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले देवा तुम्ही सांगितलं की नाही गीतेमध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. वा गीता श्लोक पाठ असलेले मंडळी नमस्कार. विठाला
शरण्य मीच येतो परिपालन केलं. काय केलं? समर्पण केलं. देव म्हटले महाराज तुम्ही समर्पण केलं वा मला आवडलं, पण समर्पण करण्यात काही नियम आहेत माहितीये का? महाराज म्हटले मला माहिती नाही तर कोणाला माहिती? मला माहित आहे. सांगा बरं काय नियम आहेत? महाराज म्हटले समर्पण करायचं ज्याला त्याच्या मताप्रमाणे करावं लागतं तर समर्पण होत असतं. काय वाक्य कळालं? ज्याला समर्पण करायचंय ना त्याच्या मताप्रमाणे करावं लागतं तर समर्पण होत असतं. एखादी बाई एखाद्या पुरुषाकडे आली किंवा लग्न ठरवायला गेले. लग्न ठरवायला गेल्यानंतर सगळी बैठक बसलेली. मुलीला बोलवलं, तुला मुलगा पसंत आहे? अतिशय छान पसंत आहे. सगळं मुलाला विचारलं तुला मुलगी पसंत आहे? वा वा. मग म्हटलं आता लग्न ठरलं. पोरगी म्हटली माझं एक आहे का? मी यांची बायको व्हायला तयार आहे, लग्न करायला तयार आहे, फक्त कपडाला कुंकू लावणार नाही आणि मंगळसूत्र घालणार नाही एवढीच आट आहे माझी. चालेल? वर्ग म्हणेल नाही 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 चालते चालते काय हरकत नाही. नाही नाही आता मिळत नाही तरी सुद्धा पोरं म्हणतील असं वाटतं. इतक्या अडचणीत सुद्धा हो ज्यांना समर्पण करायचंय त्याच्या मताप्रमाणे झालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले देवा तुमच्या मताप्रमाणे मी समर्पण केलंय. आणि ज्याला समर्पण केलं जातं त्याच्यात असणारे गुण किंवा दोष ते आपल्यात येत असतात. दुसरं वाक्य कळलं? ज्याला समर्पण केलं त्याच्यात असणारे गुण किंवा दोष आपल्यात येत असतात. जो समर्पण करतो त्याच्यात. हे की जगद्गुरु तुकोबाराने देवाला समर्पण केलं. देव कसा आहे? सुखरूप आहे सा तुझा कोण सुखरूप आहे की नाही? हा आनंदी आहे की नाही? सुंदर आहे की नाही? हा तेजस्वी आहे की नाही? हो जगद्गुरु तुकोबाराय कसे झाले? आनंदी झाले. त्याच्यातले गुण कुठे आले? गुणवान आहे. विष्णू सहस्रनामामध्ये काय म्हटले? याने नामाने कवनाने गुणवान. नाव सुद्धा गुणवान आहे त्याचं. तर तो तर गुणवानच आहे. आनंद गुणाने युक्त आहे. आनंद झाला. काय झाला? आनंद गुण याच्यामध्ये आला. म्हणून महाराजांना विचारलं का हो महाराज काय चाललंय तुमचं? जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं काय आमच्या जीवनात आनंद आनंद आहे. म्हटलं बायको मेली नाही काही फरक पडत. मुलगा काही फरक पडत नाही. दुसरी बायको तुमची हो सगळं ठीक आहे म्हटले पण मला आनंद आहे. मी आनंदी आहे. आनंद रे आजी परमानंद श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे हनुमानी आनंद परमानंद नित्य आनंदा पुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. अर्थात ज्याला समर्पण केलं जातं त्याच्यात असणारे दोष किंवा गुण आपल्यात येत असतात. आपण कोणाला समर्पण केले? कोणाला? देवाला. कोणाला केलं? हा देवाला केलं. आनंदी आहेत का? नाही कार्यावरून कारणाची कल्पना करायची. जर आनंदी नाही तर देव आनंदी आहे देवाला समर्पण केलं नाही. मग आता आपण जसे आहोत तसं कोण आहे? कशाला समर्पण केलं आपण? आपण केले संस्कार कशाला केले? नक्की आहे का खोटे काय? संसाराला समर्पण केलं. आणि संसार काय? रडायची गरजच नाही ते प्रमाण म्हणतात. आपोआप रडू येत. मी जगदीश महाराज यांच्यापेक्षा जास्त वयाचे असे बसले होते समोर. थंडीचे दिवस होते. ते
पायावरून घेऊन बसले होते पण ऐकत होते चांगलं. मी त्यांना प्रश्न विचारला, म्हटलं आपण जो संसार करतो तो कशा करता? ते म्हटलं कशा करता म्हणजे कशा करतो म्हणजे करतो म्हणजे आपण करतो. नाही म्हटलं म्हणजे कशा करता? ते म्हटलं म्हणजे काय तुमचं नाही समजलं मला. मी म्हटलं सुख मिळावं म्हणून का दुःख मिळावं म्हणून? ह्यात काय म्हटलं सुख मिळावं म्हणून. म्हटलं मिळालं तर सुख तुम्हाला, आता तुमचं 70-80 जवळ वय, तुम्ही संसार केला सुख मिळावं म्हणून, मिळालं तर सुख. ते म्हटले नाही. मग काय केला? झक मारली म्हणे आमच्या. मी म्हटलं तुमचं उत्तर नाही, सगळ्याच उत्तर आहे. प्रतिनिधी तुम्ही पण उत्तर कोणाचं आहे? का? ज्याला समर्पण केलंय त्याच्यामध्ये असलेला दोष आहे काय? दुःख, काम, क्रोध, मत. ज्ञानोबारांनी खूप सुंदर वर्णन, जो तो विषयाची मोठ झाली माझी कितीतरी बघा सांगता येतील तुम्हाला. म्हणून समर्पण करण्याचा नियम मला माहित आहे देवा. ज्याला समर्पण करायचंय त्याच्या इच्छेप्रमाणे केलं पाहिजे. तुम्ही सांगितलं समर्पण कर, मी केलं. जगद्गुरु तुकोबाराला एकट्याला सांगितलं होतं, त्याने एकट्याला सांगितलं होतं का? आपण होतच की नाही त्याच्यात? आपण केलं का? विठाला विठाला ज्यांना समर्पण करायचे त्याच्या नियमाप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे करावं लागतं. मला म्हणते जेव्हा तुम्हाला जे आवडतं ते मी ठेवलं, जे आवडत नाही ना ते सगळं टाकलं. याला म्हणतात त्याग. समर्पणातला पहिला क्रमांक नियम हो त्याग करावा. काय करावं लागतो? त्याग करावा लागतो. बाई नवऱ्याला समर्पण करते, बापाचा त्याग करते, ओळाचा त्याग करते, गोत्राचा त्याग करते, गावाचा त्याग करते. काय करते? ऐक नाही, कोणाकोणाचा त्याग करते? सगळ्याचा. भावाचा, गावाचा, भावकीचा, गोत्र, कुळ, बापाचं नाव सुद्धा नाही, आडनाव सुद्धा नाही, सगळ्याच्या सगळं हो. याचं समर्पणाचा नियम आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे करावं लागतं. जगद्गुरु तुकोबारा म्हटले तुम्हाला जे आवडत नाही ना ते टाकलं. काय काय टाकलं? जगद्गुरु तुकोबारा सांगतात लाज भय शंका नवऱ्याला जे आवडत नाही ना ते टाकावं लागतं. गुरुला जे आवडत नाही ते टाकावं लागतं. बापाला जे आवडत नाही ते पोरांना टाकावं लागतं. कर्तव्य हो. म्हणून महाराज सांगतात तुम्हाला समर्पण करताना तुम्हाला जे आवडतं ते ठेवलं. जे आवडत नाही ना हो, आवडतं काय काय हो ते गुण आहे 26 आहे. किती आहेत ते? जे आवडत नाही ते या गोष्टी आहेत त्या टाकल्या. बर समर्पण केलं. देवाने सांगितल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायला तुकोबाराय एकट्याला सांगितलं का? आपल्याला नाही सांगितलं का? बरं का? देव सांगतो सगळ्याला. कोणाला सांगतो? वेद सांगतो सगळ्याला, शास्त्र सांगतं सगळ्याला, पण सगळे ऐकत नाही. जो ऐकतो तो
तो फायद्यात राहतो आणि जो ऐकत नाही तो नुकसानीत जातो. आले लक्षात? जो ऐकतो तो फायद्यात राहतो, जो ऐकत नाही तो नुकसानीत जातो. द्वारकेमध्ये एक राजा होता, त्याचं नाव सत्रजित. राजा म्हणजे द्वारकेत यादव, सत्रजित यादव. श्रीमद भागवतातली कथा आहे. त्याच्याकडे एक मणी होतो. मणी थोडं बेस कमी करा थोडस. इको सुद्धा आपला एकच ठेवा. हा मणी होता त्याच्याकडे एक. त्या मण्याचं नाव होतं सैमंतक मणी. प्रकाशमान तेजस्वी होता. आणि रोज सकाळी पूजा झाली 8 किलो सोनं देत होत. किती? आता ती जुनी भाषा काय ती मला नाही सांगता यायची. तो सोनं द्यायचा आपण 8 किलो. किती द्यायचं सोनं? पूजा झाल्याबरोबर सकाळी त्या सत्राजिताकडे तो मणी. आणि मणी जर घालून आला ना समजा रात्रीचा तर लोकांना सूर्य उगवला का काय असं वाटायचं. सूर्याने दिलेला होता तो मणी. अत्यंत तेजस्वी मणी. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं याला हा मणी नुकसानीत नेणार आहे, याच्या घराला याच्यापासून अपाय होणार आहे. आपण याला सांगणं जरुरीच आहे. आपल्या राज्यात राहतो, त्याला सूचना दिलेली चांगलं गरजेचं आहे. देव गेले आणि म्हटले हे बघ हा मणी मला समर्पित कर. हा मणी मला देऊन टाक. तो म्हटलं का? नाही म्हणे तुझ्या घरामध्ये तो विघात करणार आहे, तुझ्या घरात नुकसान होईल याकरता मला देऊन टाक. ते म्हणे माझ्या घरात नुकसान करणार आहे तुझ्या. ते म्हणे देव म्हटले माझ्याकडे जगात कोणतीच वस्तू नुकसान करीत नसते. मग तू काय करणार तुला दिल्यावर? काही नाही म्हणे मिळालेले सोनं लोकांना दान देणार. तुला ग्रामपंचायत लढवता येतील, मला नाही काही येत नाही. मी पण करीन दान. म्हटलं एवढं काय त्याच्यात? नाही देत नाही देत म्हटलं. नाही देत म्हटलं देव म्हटले माझं कर्तव्य मी केलं, तुझं कर्तव्य तू करायला पाहिजे होतंस, नाही केलं ठीक आहे मला काही त्याच्याबद्दल. देव निघून गेले. दुसरा दिवस तिसरा दिवस उगवला. त्याचा प्रशांत नावाचा भाऊ गळ्यात मणी घातला. जंगलामध्ये 2-4 सैनिक घेऊन गेला आणि जंगलात शिकारीला गेल्यानंतर शिकार करण्याकरता गेलेला हा सिंह आला. त्याला बघितलं ते चमकतय काहीतरी भयंकर चमकतय. असं बघितल्याबरोबर सिंह जो गेला त्याच्या नरडीचा पकडलं नरड आणि मारून टाकलं त्याला. ते सैनिक पळून गेले. आता गंमत अशी मारून टाकलं त्याला. तो घोड्यावर होता, जे झेप मारली इकडून पलीकडे मारून टाक नरड. ते मणी घेतला त्याच्या गळ्यातला. खेळत 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 त्याला म्हणायचं काय एवढं महत्व. गेलं खेळत खेळत असा लांब 1-2 किलोमीटर. आता तिकडे जांबवंत महाराज आले. तिकडं जांबवंत महाराज चालले होते. जांबवंत महाराजांनी बघितलं ह्या सिंहाकडे मणी आहे सुंदर, पण हा मणी याला काय करायचं? जांबवंत महाराज जवळ गेले. त्याला म्हटले सिंह महाराज एवढा मणी देऊन टाका ना, माझी पोरगी खेळत तुम्हाला काय? तो आता मणी देईल असं कोणाचं काय लागलं? कल्याण कोणाचं त्याने काय ऐकलं नाही त्या सिंहाने. आता हे जांबवंत महाराज एवढे रामकालापासून जवळ गेले. एक बुक्का मारला. एका बुक्क्यात त्याचं घरी झालं. घेतला म्हणून गेले निघून. याचा भाऊ येईना, सत्राजिताचा भाऊ येईना परत. शोधत शोधत गेले. त्याचं प्रेत सापडलं. याने ते प्रेत उचललं, रडायला लागला. घरात आला. रडून रडून त्याने सगळ्या जगाला सांगायला सुरुवात केली कृष्णाने हा मणी मागितला होता पण दिला नाही मी त्याला. माझ्या भावाला यांनी मारलं आणि मणी चोरून नेला. देव म्हटले बाबा मी काही चोरी केली नाही, मी काही चोर नाही. ते म्हणजे याला लहानपणीपासून चोरी करायची सवय. दैदूत चोरच होता. एवढा हलकट घरात असताना एवढं मणी चोरायचं राहतं. देव म्हटले बाबा ते मी लहान होतो, सगळ्यांना खायला देत होतो म्हणून चोरत हो. नाही 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 तूच चोरलास म्हणे. बरं म्हटलं ठीक आहे मी चोरला ना, आणून देतो तुला. घेतले. सैनिक गेले.
प्रशांत जिथं मरून पडला होता तिथं बघितलं, तिथं सिंहाचे पावलं दिसले. सिंहाचे पावलं गेले. पहिले डिटेक्टिव्ह काही भगवान कृष्ण परमात्मा म्हटले, ज्या अर्थी प्रशांत इथं मेला सिंहाने मारले त्याला. सिंहाने मारले, पण सिंह जिकडे गेला तिकडे मनी असेल. पुढे गेले तर सिंह मरून पडलेला दिसला. तिचं अस्वलाचे पावलं दिसले. भगवान कृष्ण परमात्मा म्हटले, इथं सिंह मेलाय आणि याला अस्वलाने मारले. सैनिक म्हटले, देवा तुम्हाला काही डोकं आहे का? अस्वल कुठे शहर मारित असते का? म्हटले ते नाही, ते अस्वल निराळे, तुम्हाला माहिती नाही, माझ्या पाठीने अस्वल गेले. त्या अस्वलाच्या पावला ते गुहेत जात होते. गुहेत गेले. सगळ्या सैनिकाला सांगितलं तुम्ही बाहेर थांबा, मी मणी घेऊन येतो. आत गेले, जोरात हाक मारली. हो, सैमंतक मणी चोरून आणलाय ज्यांनी त्यांनी माझ्या समोर यावं. पोरगी खेळत होती त्यांची. कोणची पोरगी? जामवंती. ती खेळत होती. ती म्हटलं आता हे अवघडच झालं, हा मणी आला. ती लगेच गेली. पप्पा 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 नसून म्हटली, पण समजा पप्पा गेली तिथं. म्हटली हे मणी आणला. ते कोणतरी आले आणि ते भक्त रागाने तुम्हाला म्हणते म्हण. जामवंत उठले. म्हटले मला आणि असं ललकाने देणार कोण आहे? अरे सगळं काय मणी दे. जामवंत म्हणतो तुझ्या बापाच आहे का? म्हणजे ते म्हटले माझ्या बापाचं मनी नाही, पण मी तुझा बाप आहे, तुला माहितीये का? आता बाप म्हटलं जामवंत काय साधारण माणूस आहे का? हो, जे महाराज तोंडाच्या हातावर आलं आणि जे सुरू झालं, 8 दिवस जामवंताला ठोकलं देवा. इतकं ठोकलं, बेजार झाला 8 दिवस. त्याच्या लक्षात आलं, या काळात माझ्या बरोबर इतकं युद्धाला टिकणारा आणि एवढं मारणारा कोणी नाही. कोण आहे पहिले विचारावं. आणि सांगते थांबा थांबा, कोण आहे तुम्ही? तुला काय करायचं? चल युद्ध कर. नाही तुम्ही कोण आहेत सांगा. ते म्हणजे कृष्ण आहे. कृष्ण. हो कृष्ण वासुदेव. हो असं. मग ते पहिले नाही सांगायचे का देवा तुम्ही कृष्ण आहेत म्हणून? ते म्हणजे त्याने काय झालं असतं, मी दिलं असतं म्हणून. मग आता दे म्हणे. ते म्हणे मणी देतो, पण तसा नाही देणार. तसा नाही देणार म्हणजे कसं देणार? इतकं ठोकल्यावर तसं देणार नाही. तसं नाही म्हणे, मी मणी देणार, पण कसं देणार? आंदनामध्ये देणार. आंदनामध्ये माझ्या पोरी बरोबर लग्न करावं लागेल तुम्हाला. विठाला अंगणात म्हणजे माझी एक मुलगी आहे. आता अस्वलाची मुलगी. दे म्हटलं काय हरकत नाही, करतो मी लग्न. दे अंगणात करून लग्न केलं बेस्ट पैकी. मणी घेतला, सतराजिताच्या दारात गेली. हे बघ हा मणी मी चोरला नाही, तुझ्या भावाला सिंहाने मारलं, सिंहाला अस्वलाने मारलं, आणि अस्वलाला ठोकून ठोकून त्याला सासरा करून बायको घेऊन मणी अंगणात घेऊन आलो. 17 चित्र रडायला लागला. डोळ्यातून पाणी आलं. देवा मी तुझ्या रोगच आरोप घेतला, मला कळलं नाही, पण तुम्ही मणी चोरला नव्हता हे आता पटलं मला. हा मणी मला नकोय. देव म्हटले बा हे तुझा मणी, तुझी तुला घेऊन टाक. ते म्हणे तसं नाही, आता मी हा मणी तुम्हालाच देणार, पण मी पण तसं देणार नाही. माझी एक पोरगी सत्यभामा, ऐश्वर्यापेक्षा सुंदर आहे म्हणून सांगितलं एकदम टॉप. मग ती तुम्हाला देणार आणणार काय देव आहे तो, त्याला काय मणी आणायला गेल्यावर एक बायको, द्यायला गेल्यावर एक बायको. देवाच्या नादे आपण नाही लागायचं. पण बरं का दिली पोरगी, मणी दिला आणि सतराजित सुखी झाला. देवाने सांगितलं होतं की नाही मणी समर्पित कर, तुला त्रास होईल, दुःख होईल. हो मणी सांगितलं की नाही? हा केलंय का आपण? करतोय का आपण? हा मग दुःख तर जरूर होणारच आहे गड्या. मणी एवढा मोठा पंचमहाभूताचा हो, तो मग पंचाननाच्या ताब्यात सापडतो
आणि सहज निघून जातो. याकरता समर्पण कर म्हटलं की करावं, आणि जर समर्पण केलं तर त्याच्या मताप्रमाणे करावं. विठ्ठल सांगतात, देवा मी समर्पण केलं, तू सांगितलं त्या पद्धतीनं केलं, तुला जे आवडतं ते ठेवलं, नाही आवडत ते टाकलं. काय काय टाकलं? महाराज सांगतात लाज, भय, शंका, दुराविलामान, 4 वस्तू देव प्राप्ती करता प्रतिबंधक आहेत. त्या टाकल्या, तुला आवडत नाही त्या. लाज, लाजेचे 2 रूप आहेत. जन्म मरणाच्या दुःखाला लाजावं आणि देवाला समर्पण करण्याकरता लाजू नये. लाज. 16व्या अध्यायामध्ये देवाने दैवी संपत्तीचे गुण प्रतिपादन केले. त्या गुणामध्ये 26 गुण आहेत. किती येतात? श्री भगवान वाच अभयं सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम् दया भूतेश्वर लोलुप्त मार्गम वीर चापलम. ही म्हणजे लाज. लाज असते कोणाला? निर्मळ माणसाला असते. कोणाला असते? निर्मळ माणसाला लाज असते. तर जे पिऊन गटारात पडतंय त्याला लाज आहे. काही काही माणसं तरी 17 वेळेला तुरुंगातून आलो पण कोणाचं फट म्हणून नाही. मग तुरुंगात काय पूजा करीत होते काय तुझी? लाज पै निर्मळा लिसुगा. अर्थात लाजेचं रूप अतिशय सुंदर ज्ञानवारांनी प्रतिपादन केलेले. लाज टाकली, पण ज्याने लाज टाकली देव भक्तीला लागणारा लोक सुद्धा म्हणतात याला काही लाज नाही. अगदी देवाच्या भक्तीला लागले. गेले याचे माणूस पण येणे सांडी येली. देवाकडं गेलं की लाज टाकावी लागते. लाज टाकली, लाज भय. भय जर भक्तीत आलं तर निकृष्टता येत असते आणि निकृष्ट भक्ती देवाला आवडत नाही. भयास्तव भक्ती. देव करतो काम, देव करतो काम, पण त्याला ज्या भक्तीतली कनिष्ठता अपेक्षित नसते काम करतो. 7वा अध्याय खूप सुंदर चिंतन आहे. चतुर्विधा भजन्ते मां ये जना सुकृतिनो जुनारो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच. अत्यंत सुंदर विषय आहे. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी या 4 भक्तांचं अतिशय सुंदर विश्लेषण केलेले. या 26 गुणामध्ये पाहणं पहिलंच लक्षण आहे अभयम. भय नाही. आणि अभयतायुक्त जी भक्ती असते ती भक्ती जगद्गुरु तुकोबार आहे, हनुमंत आहे. काल जन्मोत्सव साजरा केला. भय नावाची गोष्ट. भयास्तव भक्ती अजिबात नाही. आपल्याला जर सांगितलं ना अमुक अमुक चिंचेचे झाडूचीच आहेत ना, तिचं एक भूत आहे, तिथून जायची पाळी आली ना रात्री भक्ता कनु कनु रामकृष्ण हरी म्हणतो. कणलं म्हणजे भूत येणार नाही का? रामकृष्ण एवढं का कानायला लागलं? भूताची भीती, दुसरं काही कारण नाही. नाही तर रामकृष्ण हरी जाणार जातच नाही. अर्थात भयास्तव भक्ती, भक्तीमध्ये आलेलं भय निकृष्टता प्रतिपादन करतो. महाराज सांगतात लाज, भय, शंका, संशय. संशय अतिशय वाईट. ज्ञानोबारांनी सांगितलं संशयावरी थोर अनेक पाप नाही घोर हा विनाशाची वागूर पाण्याशी. संशय अतिशय. कमीत कमी या 4 वस्तूवर संशय घेऊ नये. नीट ऐकून ठेवा बरं का. एक आई वडील, गुरुसंत, वेदशास्त्र आणि ईश्वर या 4 गोष्टीवर संशय घ्याल तर नक्की नरकाला जाल. वेळ नाही आपल्याला पण तरी सुद्धा 2 मिनिटं सांगतो. सामान्य संशय माणसाला काय करतो? हा तर अतिशय वाईट. अतिशय वाईट. गंमत बघा. 2 मित्र निघाले होते. तुम्ही गोष्ट ऐकलेली असेल. अंधारी रात्र होती. एकाचा पाय भरला आणि पाय भरल्यानंतर त्याने मित्राला सांगितलं माझा पाय भरला. मित्र म्हटला भरू दे, पुसून टाक, जाऊ घरी धुवून घेऊ. घरी गेल्यावर नाही पण म्हणला कशाने भरला असेल? संशय आला. कशाने भरला? भरला असेल
कशाने तरी जनावर जातात, पांदीचा रस्ता आहे म्हणलं इकडे जनावर 4 पायाची येतच नाही, भरला असेल कशाने, हृदयाची म्हणला कशाने तरी, पण नाही म्हणलं कशानेच भरला असेल. त्याने असं पायावर घेतला आणि हाताला घेतलं, घेऊन नाही हाताला घेतलं, हाताला घेतलं. मित्राला सांगतोय अरे हे हाताला घेतलं पण बगर बगर कसलं नाही लागतं. म्हटलं मूर्खा हाताला कशाला घेतलं, आणि काय असली मग सोडून द्यायचा विषय, एवढं काय त्याच्यात नाही. पण म्हणलं कशाने भरला असेल, त्या अंधाराचा फायदा करून मित्राला दिसत नाही म्हणून वास घेतला. आता वास घेतल्यावर तो म्हणला मला लईच पडसा आलाय म्हटला, त्याच्यामुळे काय वास घेतला पण कळलं ना. मूर्खा वास कशाला घेतला, भरला असेल कशाने, नाही म्हणला कशाने भरला असेल. अंधाराचा फायदा घेऊन जिभीवर टाकला आणि मग छी 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 करायला लागला. साधा संशय जर निष्ठा खायला लावतो तर या 4 महान व्यक्ती आणि वस्तूवर संशय घेतला तर कुठला नरक भेटेल सांगता येत नाही. म्हणून संशय लावायचा. त्याच्यानंतर शास्त्रीय संशय आहे पुढे बरं का, प्रमाणासंभाव, प्रमेयासंभाव, विपरीत भावना. जीव ब्रह्माच्या एकत्वाच्या बद्दल प्रमाणची वेद वाक्य जीव ब्रह्माऐक्य प्रतिपादक आहेत का कर्म उपासना प्रतिपादक आहेत, काय नेमकं असे अनंत संशय. हे संशय अजून पुढे राहील. देवाकडे संशय घेऊ नये. अर्थात संशय टाकला जगद्गुरु तुकोबारा म्हटले वा, अतिशय जे देव म्हटले जगद्गुरु तुकोबाराला वा, सुंदर बरं का. संशय टाकला, संशय विरहित झाला, अत्यंत छान. देवा समर्पणात संशय ठेवला ना की समर्पण होत नसत, तो कदाचित झाला तर करार होत असतो, कदाचित तो सुद्धा होत नाही. समर्पण केलं आणि संशय, भय आणि लाज वा. अजून म्हटले मान टाकला, दुराविला मान. मान कशा करता टाकला, सगळे लोक माना करता माना मोडून घ्यायला लागले, दुसऱ्याच्या माना मोडतो, स्वतःच्या तो वाकून वाकून मोडल्याच. मान घेण्याची अनेक पद्धती येतात. सगळ्यात मोठा अपमान लग्नामध्ये केला जातो त्या सन्मानामध्ये. त्याच्यातही रुसलेत लोक, मला शाल नारळ नाही दिला, 15 फुटावर नारळ फेकायचा, त्यांनी झेलायचा आणि म्हणायचं नारळ द्या. काही मान आहे वय. समजा पुढ्याने नाराज झाला एखादा, ते महिला मंडळ भरत नारायणला, मला साडी दिली नाही, वर महिला पेटवायचीच तयारी काय, मान दिला नाही मला. मान माना करता एवढे लोक हा फार. कशा करता निवडणूक, कशा करता सत्ता, कशा करता पैसा, कशा करता कीर्तनकार, कशा माना करता, सगळे माना करता. आणि तुम्ही मान टाकला. जगद्गुरु तुकोबारा म्हटले देवा मला मानातलं तथ्य कळालं, म्हणून तर तथ्य समजलं. आणि समर्पणातला नियम आहे, तुला जे आवडत नाही ते ठेवायचे नाही, तुम्हाला मान आवडत नाही मला नाही. कशावरून, तुमचं नाव आहे विष्णू सहस्त्रनाम, वाचले का तुम्ही विष्णू सहस्त्रनाम? देव म्हटले हो मीच होतो. म्हटले भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगत होता त्यावेळेला मी उभा होतो तिथं. मला तर भीष्माचार्य म्हटले कृष्णा देवा तू माझ्या समोर ये, त्यांच्या पायाजवळ उभा होतो. म्हटले त्यात नाव आहे माहिती, कोणचे नाव? जगद्गुरु तुकोबारा म्हटले पहा तुमचे नाव, अमानी मानदो मान्य लोकस्वामी त्रिलोक ध्रुव सुनेहा वेद जो. अर्थात अमानी, मानाची अपेक्षा करत नाही. मानदो दादा देणे अर्थाचा शब्द आहे. तस्मात एव मान्य मान दे, म्हणजे मानाची अपेक्षा करत नाही, मान देतो. आणि म्हणून जगतात मान्य आहे. तुम्हाला सांगू का, देव आहे म्हणणाऱ्याची आहेपणाने मान्यता आहे देवाची, आणि देव नाही म्हणणाऱ्याची नाहीपणाने सुद्धा देवाचीच मान्यता आहे. शंका दुराविला मान. महाराज देव म्हटले वा महाराज अतिशय सुंदर तुमची त्यागाची कृती आहे,
त्याग अतिशय चांगला आहे. पण तुमची कृती काय? जगद्गुरु तुकोबा दुसऱ्या चरणात सांगतात, गायनाचे उडे मनाच्या आनंदी आवडीने जनाच्या आनंदे नाही. आपली दिंडी रंगती कुठं चौकात गेल्या पत्ता नाचतो. नाही नाही भजन चौक गातो नाचतो उड्या. पंढरपूरला जाताना नेम काय सांगितलं महाराज? गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला 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 गात जा गातो नाचतो आनंदे वेळा झालो मी तबचंदे. गातो नाचतो उड्या मारतो. गाणं नाचणं उडी मारणे ही माझी कर्तव्य आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडी देवा. महाराज तुमची कृती उत्तम आहे, त्याग उत्तम आहे, कृती उत्तम आहे. रुची काय? पहिल्या चरणात सांग. वैष्णव संग वैष्णव
बारा सांगा. वैष्णवा संगती सुख वाटे. वाटे शब्दात अर्थ रुची. रुची माझे कुठे आहे? वैष्णवाच्या संगती. आणि कमी देवा काजिनेडी. अन्य साधन निरपेक्ष वृत्ती आहे माझी. आणि म्हणून आणि कमी देवा कागिनेने नकळे साधन या परते. वैष्णवा संगती सुख वाटे. देवा वैष्णवाच्या संगती सुख वाटत. वैष्णव कोणाला म्हणायचं? राजस्थानी वैष्णवांची एक व्याख्या केलेली, अर्थात तीच व्याख्या वैष्णव समाजामध्ये चालते बरं का. वैष्णव इति वैष्णव. 20 आणि 9 असे 29 उपवास जो करतो त्याला काय म्हणायचं? अशी व्याख्या. आपण पण 29 उपवास करतो. 24 एकादशी आणि 5 रामनवमी म्हणजे वा म्हणजे ती शिवरात्र 5 आणि किती झाले आपले 29. म्हणून नुसते उपवास करतो आणि द्वैत परिपालन करतो तो वैष्णव का? तो वैष्णव वारकरी संप्रदाय. 5 प्रकारचे वैष्णव. मोठा विषय हा. रामानुज, लिंबाचा, मध्व, वल्लभ 4 वैष्णव ते. आणि आपण वारकरी वैष्णव श्री संत ज्ञानोबारांचे अनुयायी. शंकराचार्यांचे पण अनुयायी नाही येत आपण. आपला काही संबंध नाही शंकराचार्याशी. गुरु परंपरा कुठे आहे आपली? आदिनाथ उमा विजय प्रगटले मच्छिंद्र आराधली देश प्रेम मुद्रा ज्ञानदेवा सार. कुठे शंकराचार्य? त्याचे शंकराचार्याचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान एक म्हणून शंकर नाही 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 नाही. ज्ञानोबारांचं तत्वज्ञान आहे. कोणाचं तत्वज्ञान आहे? हो, ज्ञानोबारांचं. ज्ञानोबाराने अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिलेला, स्वतंत्र ग्रंथ कृती आहे. हे काय गीतेवर कशावर आधारित नाहीये. हा विषय मोठा आहे पण जाता जाता 2 शब्दात बोलतो. स्वतंत्र ग्रंथ कृती. गुरुरायाने विचारले, ज्ञाना तुझा काय अनुभव बोल. आणि मग अनुभव सांगताना गुरुचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये माझं तत्वज्ञान काय आहे आणि वास्तव काय आहे. अरे भगवान विष्णूच आहे स्वतः. तोच खरा तत्वज्ञानाचा जनक आहे. म्हणून तर ज्ञानोबारा बोलताना बोलतात यदक्षरम मना खेळ मानंदम मज केवलम श्रीमन्युक्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रमी. इथे केवल शब्दाचा प्रयोग आहे. केवल केवल अर्थाने केवल केवल अद्वैत या अर्थाने सुद्धा ज्ञानोबारांचं सुशक्त आहे. म्हणून ज्ञानोबारांचं हे तत्वज्ञान. म्हणून अद्वैती तत्वज्ञान प्रतिपादक श्री संत ज्ञानोबारा या वारकरी संप्रदायाचे पाया भरणारे काय करताय? ज्ञानदेव रचला उभारले. म्हणून हे अद्वैत तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं. आणि हे वारकरी संप्रदायाचं अद्वैत तत्वज्ञान ज्याला कळतं, ज्याला बांधतं, ज्याला माहित आहे आणि जो तसा आहे त्यालाच वैष्णव म्हणायचं. इतराला वैष्णव म्हणायचं. ते 4 वैष्णव मिळाले. अद्वैती वैष्णव आपला वारकरी वैष्णव काय? श्री संत ज्ञान जगद्गुरु तुकोबारा सांगतात विष्णुमय जग वैष्णव.
तुकोबाराने बोलले. विष्णुमय सर्व. विष्णू शब्दाचा अर्थ लक्षणार्थ आणि ब्रह्मास निराकार निर्गुण परब्रह्ममय संप आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव देव तया जवळी अशी सगुणही आहे आणि निर्गुण आहे. निर्गुण त्वमेव साक्षात ब्रह्मासित म्हणून देतात संत आपल्याला. आणि सगुण हा बघ समोर तुरा वस्तूशी सगुण साकार परमात्मा सुद्धा समोर देतात. अशा प्रकारची ताकद संतांची. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला वैष्णवाच्या संगतीत. वैष्णव काय करतात? गोटे करतात. काय करतात? काय वैष्णव भजन करतात. आणि कसं करतात? निष्काम भजन करतात. का निष्काम भजन करतात? तर ते ज्ञानाने तृप्त झालेले असतात. काय झालेले असतात? ज्ञानाने तृप्त झालेले असतात. किमेच्छांतस्य काम आहे शरीरामानुसते. मी स्वतः ब्रह्म आहे, देव आहे. जगात संपूर्ण मिथ्या आहे असं पक्क ज्ञान झाल्यानंतर देवाच्या भक्तीमध्ये जो रस येतो ना, तो रस म्हणून तुम्हाला सांगतात शेवटी तो हा रस. याचा अर्थ प्रेम लक्षणात्मक ज्ञानोत्तर कारक प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीला मस्त असणारे वैष्णव आणि त्यांच्या संगतीमध्ये मी राहतो. मला राहावंसं वाटतं. ही माझी रुची आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा अपेक्षा काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे आता बोल्या Thank you.
किती गायक झाले चिंता नाही राहिली पैसेच जमा करू नका सध्या आता सोडून म्हणतात तेवढं सोडून द्या भगवान हनुमंतरायाचे समर्पित करतो आणि या ठिकाणी विराम देतो. हनुमंतरायाच्या अनंत रोचक कथा आहेत आणि अनंत शक्तीच्या कथा आहेत, अनंत बुद्धीच्या कथा आहेत. खऱ्या अर्थाने सुरुवातीला 10-5 मिनिटं ही कथा हनुमंताच्या सांगायला पाहिजे. निदान जयंती झाल्यानंतर का होय ना, पण माझ्या काही आठवणीत राहिलं नाही. पण भगवान हनुमंतराय म्हणजे अत्यंत बुद्धिमान, शक्ती बुद्धी वगैरे सगळ्याच गोष्टी, भक्ती सगळ्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये हनुमंतरायाचं. नुसता हनुमान चालीसा राणा कुटुंबियांनी म्हणलं तर देशात प्रसिद्ध झाले. हनुमंत भेटले का त्यांना? नुसते चालीसा, ते म्हटले का नाही कोणाला माहिती, पण म्हणेन म्हटले नुसतं तरी सुद्धा एवढा प्रभाव हनुमान चालीसा. अर्थात भगवान हनुमंतरायाची मूर्ती अत्यंत सुंदर आणि गाव ग्रामस्थ मंडळी सगळेच म्हणजे आप्पा आहेत, सगळे महाराज मंडळी आपल्या तिकडेच आहेत ना. हो, पण आता मला नाही थांबायचं, मी तर आलो असतो. द्राक्ष बी संपलेत, काय आता संपले का? मग काय आता येऊन तरी उपयोग काय? म्हणून आता आम्ही आपलं जेवतो, निघतो आम्ही. जय विठ्ठल. Oh
सिद्धो